मुंबई मनपा महापौर निवडणूक फेब्रुवारीत होण्याची शक्यता. भाजप आणि शिवसेनेची गटनोंदणी न झाल्यानं निवडणूक पुढे ढकलल्याची माहिती. इथे ठाकरे नाव पुसायला अनेक जण इकडे उतरतात, पण अजून ते नावच पुसलं जात नाही. ठाकरे नाव पुसण्याचा अनेकांचा प्रयत्न, पण नाव पुसलं गेलं नाही. षण्मुखानंद सभागृहातून उद्धव ठाकरेंचा शिंदे भाजपवर निशाणा. मी ज्यावेळेला बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या. माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी घर सोडणं होतं. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केलं शिवसेना सोडण्यावर भाष्य. बाहेरच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कल्याण डोंबिवली असेल, इतर ठिकाणी माझं उद्धव ठाकरे आणि माझं संजय राऊतांची बोलणं झालं. शिसारी आली, शिसारी. कल्याण डोंबिवलीतील राजकारणावर राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य. अकोला महानगरपालिकेमध्ये भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा. शहर सुधार आघाडीच्या नावाखाली 44 नगरसेवकांची यादी विभागीय आयुक्तांकडे सादर. शरद पवारांच्या 3 नगरसेवकांचाही पाठिंबा. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळांना मोठा दिलासा. ईडीनं पीएमएलए कोर्टात दाखल केलेल्या दाव्यात भुजबळांची मुक्तता. एसीपी नंतर ईडीच्या केसमध्येही भुजबळ दोषमुक्त. महाडमधील राडा प्रकरणात भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावलेला 2 दिवसांची पोलीस कोठडी. राड्या प्रकरणी दोन्ही बाजूंकडील 12 आरोपी अटकेत. कर्नाटकात 400 कोटी रुपये घेऊन जात असलेल्या कंटेनरची लूट. नाशिकमधील संदीप पाटील या तरुणाच्या अपहरणानंतर घटना समोर. 5 आरोपी अटक, 2 आरोपींचा शोध सुरू. पुढे वळूया. महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्या प्रकरणात छगन भुजबळांना क्लीन चिट मिळाली आहे. एसबी पाठोपाठ आता ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टानं त्यांच्या या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. भुजबळांसह हा सर्वात मोठा दिलासा मानला जातोय. 2005 साली सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना दिल्लीत महाराष्ट्र सदन उभारण्यात आलेलं. यासाठी चमणकर एंटरप्राइजेस कंपनीला कुठल्याही निविदेशिवाय काम देण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या प्रकरणात 2016 साली भुजबळांना ईडीने अटकही केली होती. 2 वर्षांचा तुरुंगवास भुजबळांना भोगावाही लागला होता. हे काय त्याच्यात विशेष आहे? शिक्षा झाली असती तर आश्चर्य वाटलं असतं. एक लक्षात घ्या, कुणी असेल, प्रताप सरनाईक असतील, यामिनी जाधव असतील, रवींद्र वायकर असतील, बडगुजर असतील, यापैकी कुणालाही जर शिक्षा लागली तर आश्चर्याने प्रश्न निर्माण होऊ शकतो. हे सगळ्यांनी निर्दोष सुटणं बड्या लाजमी आहे. अरे भाजपमध्ये जाण्याचा उद्देशच दुसरा काय असू शकतो बरं? त्यामुळे जे होतंय ते फार अगदी भाजपाच्या परंपरेला अनुसरून होत आहे. एक मोठी बातमी पाहूया. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना आणि मनसेच्या झालेल्या युतीची संपूर्ण चर्चा राज्यात रंगली आहे. शिवसेना आणि मनसेच्या कल्याण डोंबिवलीमधील युतीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही प्रतिक्रिया देणं टाळलंय. दरम्यान कल्याण डोंबिवलीतील राजकीय परिस्थितीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी विचारले असता सध्या मी दावोसमधील गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित केलंय. भारतात पुन्हा आल्यावर मुंबईत जे काय करार झालेत या संदर्भात उत्तर देतो, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. सर, आपको सबसे पहले तो बधाई कि 30 लाख करोड़ के करार हुए हैं. एक करार कल्याण डोंबिवली में मनसे के साथ शिंदे गुट का हुआ है, तो उस करार की जानकारी आपको मिली है क्या? मैं अभी डावोस पे फोकस कर रहा हूं. महाराष्ट्र आऊंगा तो सारे महाराष्ट्र के करारों की जानकारी आपको दे दूंगा, आप चिंता मत कीजिए. पूर्वी देखील लोकसभा आणि विधानसभेमध्ये मनसे आमच्या सोबत होती. त्यामुळे त्यांनी
पाठिंबा दिला आहे फक्त आणि फक्त डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर. आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती आहे, ही युती आजची नाही आहे. आम्ही युतीमध्येच तिकडे महायुतीमध्ये सत्ता स्थापन करणार आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि आता मनसे जो आहे आमच्या विकासाच्या मुद्द्यावर आलेला आहे. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना असं कुठंतरी एकामेकापासून सत्तेमध्ये लांब राहणार हा विषय नाही आहे. काही नोटीस किंवा कारवाई केली जाणार आहे? अजून तरी मला माहिती नाही त्या विषयावरती. साहेबांचं माझं बोलणं झालेलं आहे, परंतु अजून तरी साहेब त्याच्यावरती काय असं कळतं की राज ठाकरेंना हे सगळं माहीत होतं किंवा तशी पूर्वकल्पना तिकडच्या स्थानिक नेत्यांनी दिली होती. मला असं वाटतं की स्थानिक नेतृत्वाला आम्ही सही कल्पना दिली होती की तुम्हाला स्थानिक लेवलवरती काय करायचं ते करा, त्याप्रमाणे त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे. तर दुसरीकडे षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी आणि किस्से सांगताना राज ठाकरे होते. त्यावेळी भावनिक झालेल्या रश्मी ठाकरेंच्या डोळ्यात अश्रू तरळले. तर भाषण पूर्ण झाल्यानंतर राज ठाकरे सभागृहातून निघाले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी रश्मी ठाकरे राज ठाकरे यांच्यासह सभागृहाबाहेर कारपर्यंत सोडण्यासाठी आल्या. या संदर्भातच पुढची बातमी पाहूया. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा दाखला देत भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय. सध्या हिंदुत्वाचा बाजार मांडून ठेवल्याचं सांगत भाजपवर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र डागले. हिंदुत्वाचा बाजार मांडलेला पाहून बाळासाहेब ठाकरे व्यथित झाले असते असंही राज ठाकरे म्हणालेत. तो जो हिंदुत्वाचा आज जो काही इतर सगळ्या ठिकाणी जो काही बाजार मांडून ठेवलेला आहे तो पाहिला असता निश्चित व्यथित झाले असते की अरे मी काय बोलून गेलो, मी काय सांगत होतो, मी तुम्हाला काय म्हणत होतो आणि हे आता कुठच्या परिस्थितीमध्ये तुम्ही आणलं. एखादी गोष्ट एखादा माणूस ज्यावेळेला ती घडवतो, ती घडवल्यानंतर त्याचं पुढे बाकीचे लोक काय करतात हा एक देश हे एक्झाम्पल आहे त्याचं. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्याच्या घटनेवर पहिल्यांदाच भाष्य केलंय. शिवसेनेतून बाहेर पडलो हे माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं तर घर सोडण्यासारखं होतं असं यावेळी राज ठाकरेंनी म्हटलंय. गेल्या 20 वर्षात अनेक गोष्टी मला आणि उद्धवलाही उमजल्या असतील असं ते म्हणालेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानंतर आयोजित कार्यक्रमात राज ठाकरेंनी हे वक्तव्य केले. यावेळी उद्धव ठाकरेंनीही उपस्थित होते. मी ज्यावेळेला बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या. माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी घर सोडणं होतं. पण त्या सगळ्या गोष्टीला आता एक 20 वर्षाचा काळ निघून गेलाय. अनेक गोष्टी मलाही उमजल्या, अनेक गोष्टी मला वाटतं उद्धवनंही उमजल्या असतील. द्या सोडून ते आता. की ते ठाकरे नाव पुसायला अनेक जण इकडे उतरतायत पण अजून ते नावच पुसलं जात नाहीये. षण्मुखानंद सभागृहातून उद्धव ठाकरेंचा शिंदे भाजपवर निशाणा. मी ज्यावेळेला बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या. माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी घर सोडणं होतं. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केलं शिवसेना सोडण्यावर भाष्य. बाहेरच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कल्याण डोंबिवली असेल, इतर ठिकाणी माझं उद्धव ठाकरे आणि माझं संजय राऊतांची बोलणं झालं. शिसारी आली, शिसारी. कल्याण डोंबिवलीतील राजकारणावर राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळांना मोठा दिलासा. ईडीनं पीएमएलए कोर्टात दाखल केलेल्या दाव्यात भुजबळांना मुक्तता. एसबी नंतर ईडीच्या केसमध्येही भुजबळ दोषमुक्त.
महाडमधील राढा प्रकरणी भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावलेला 2 दिवसांची पोलीस कोठडी. राडा प्रकरणी दोन्ही बाजूकडील 12 आरोपी अटकेत. आणि कर्नाटकातील 400 कोटी रुपये घेऊन जात असलेल्या कंटेनरची लूट. नाशिकमधील संदीप पाटील या तरुणाच्या अपहरणानंतर घटना समोर. 5 आरोपी अटक तर 2 आरोपींचा शोध सुरू.